हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. चिमुकल्या बहिणींच्या हत्येप्रकरणी नागरिक आक्रमक. राजगुरुनगरमध्ये 7 तासांपासून आंदोलन. मृतदेह स्वीकारायला नकार, तर पुण्यात ही रास्ता रोको. राजगुरुनगर 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्येने हादरलं. शेजारच्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून केली हत्या. मुंडे भावा बहिणींकडून मंत्रिपदाचा दुरुपयोग. मनोज जरांगेंचा आरोप. तर संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी कोणत्याही थराला जाणार, जरांगेंचा इशारा. अंजली दमानी यांनी ट्विट केलं, धनंजय मुंडेंचा बंदूक घेऊन उभा असलेला व्हिडिओ, बंदुकीचं लायसन्स चेक करा, दमानी यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, धनंजय मुंडेंची मागणी. तर धसांचेही कराडांसोबत संबंध, मात्र राजकारणापोटी टीका सुरू असल्याचा टोला. आमदार सुरेश धस यांच्यावरती पवारांच्या पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राम खाडेंचा हल्लाबोल. खोटे गुन्हे दाखल करण्यात धस मास्टरमाइंड असल्याचा केला गंभीर आरोप. चिमुकलीवरती गाडी चढवणारा वसईत हिट अँड रनचा आरोपी आलम खानला मुंबईतून घेतलं ताब्यात. अपघातग्रस्त कार केली मुंबईतून जप्त. नाशिक मनपा आयुक्त पदावरून राहुल कर्डिलेंची 2 दिवसात उचलबांगडी. राहुल कर्डिलेंच्या जागी मनीषा खत्रींची नियुक्ती. तडकाफडक बदलीने चर्चांना उधाण. पुण्यातील अनेक भागात आज आणि उद्या पाणी पुरवठा राहणार बंद. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. राज्यात उद्यापासून सुरू होणार स्वामित्व योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या उद्घाटन. जमिनींचे तंटे मिटायला होणार मदत. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली. मरीन ड्राईव्ह परिसरात मोठ्या प्रमाणात धुरकं. प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाचे त्रास. ऐन हिवाळ्यात राज्यातील काही भागात गारपिटीची शक्यता. उद्या आणि परवा मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज. आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा 5 जानेवारीपर्यंत बंद. ख्रिसमस सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय.